हे जेव्हा संध्या बघेल ना त्यानंतर एक वेगळं आता साऊंड साऊंड आता नाचताना लय अंग दुखतो काय सांगू. माझं शॉट आला मी शॉट झाल्यानंतर पुढचं कंटिन्यू. आणि मला असं वाटतं की गाणं हे व्हायरल होणार आहे. वणक्कम वणक्कम हे संपूर्ण महाराष्ट्र जेन्युअनली नाचेल. विजुमाने बरोबर त्याच्या एका ग्रुप बरोबर मी काम करतो. एक वेगळी गंमत आहे मला असं आणि तो सगळ्यांचा मित्र आहे, सगळ्यांना मदत करणार. आज ही जी आत्ता तू ओळख म्हणालास ना, ती ओळख मला अशी कायम ठेवायची की माझ्या नंतर सुद्धा अनेक वर्षांनी आठवण राहील की अरे मैत्री म्हणजे विजू म्हणे. अरे तू नाही का आपल्या बरोबर फिरतो आपल्या तिघांमध्ये एक जण असतो मग ठीक आहे. कोणाचं कधीच ऐकून न घेणारी आयकॉनिक आहे ती. पण काय धमाल आहे प्रत्येक ही म्हणजे मैत्रीला सुरुवात झाली, अंगात किडे आहेत म्हणून मैत्री झाली. मैत्री झाल्यावर ते किडे आणखीन वळवळायला लागले आणि मग त्यातनं स्ट्रगलर्सला जन्माला आलं आणि स्ट्रगलर्सला हा सिनेमा आणि त्या सिनेमाचं गाणं होतं. मला अजूनही आठवतं की ज्या वेळेला बायोस्कोप सुरू होतं ते बघ. आपण आहोत सेटवर आणि बघू शकतो की मागे डान्सची रिहर्सल सुरू आहे आणि मामाच्या गोव्याला जाऊया मध्ये ज्या पद्धतीचा हा सेट आहे आणि हे गाणं आहे नेमकं काय पद्धतीचं आहे आपण जाणून घ्या. कारण माझ्यासोबत आहेत अंकुश चौधरी, द अंकुश चौधरी, सुपरस्टार अंकुश चौधरी. या सगळ्यात अंकुश गाणं वेगळे स्ट्रगलर सालामधली 3 जण आणि त्याच्यात एक चौथा एक्का लागलाय आता ते 3 एक्क्यांबरोबर. कसा आहे सिक्वेन्स? एक तर मामाच्या गोव्याला जाऊया, लोकांना माहिती आहे आता फिल्म येते 31 जुलै आणि त्याचं एक गाणं फिल्ममधलं गाणं आहे आणि असं एक कलरफुल थोडंसं साऊथ स्टाईलमध्ये. खूप वर्षापासून अशी इच्छा होती की थोडंसं साऊथ स्टाईलचा एखादा डान्स व्हावा. इतकी वर्ष डान्स करतो पण साऊथ स्टाईलमध्ये मिळालं नव्हतं. तर या निमित्ताने मला ते करायला एक मिळतं. एकतर तुम्ही बघत असेल की मुंबईची लोकं लागली आहे, चेन्नईची ट्रेन लागलेली आहे. अशा पद्धतीने मुंबई चेन्नई अशा पद्धतीचे ते गाणं आहे आणि उमेश जाधव कोरिओग्राफर खूप वर्षापासून येगो महिन्यापासून तो कोरिओग्राफ करतो. आज पुन्हा एकदा योग आला त्याच्याबरोबर काम करायचं. कारण तुझी सगळी बेस्ट गाणी जी झालेली आहेत आणि जी उमेश जाधव, ऑलवेज उमेश जाधव. आणि मला असं वाटतं की हे जे आहे हे सतत असं चालू राहावं. त्याची जी एनर्जी आहे ती आम्हाला मिळावी आणि ती लोकांसमोर नेहमी यावी. आज हा जो ग्रुप आहे ह्यांच्यामध्ये मला असं वाटतं की स्ट्रगलर सालाची जी गोडी आहे, मला असं नेहमी वाटतं की एक मित्रांमधली गोडी. जेव्हा मी त्या तिघांना एकत्र बघतो, कुशल, बाबा आणि संतोष, तर मला केदार आणि भरतची दोघांची आठवण येते. एवढंच आहे की ते शिव्या घालून एकमेकांना बोलत नाही, हे लोक शिव्या घालून बोलतो एवढं मात्र कर. तर ह्या तिघांकडे बघून मला त्या दोघांची नेहमी आठवण होते की अशी मैत्री असावी म्हणून. मला असं वाटतं की बाबाला म्हणजे अभिजितला किंवा उशाला किंवा संतोषला नाचताना बघितलं ते ह्या लोकांना एकत्र नाचताना बघताना खूप मजा येणार मला ह्याची खात्री आहे. आणि त्यांचा एक फॅन फॉलोअर आहेत जे त्यांना खास बघतात की एकमेकांना नेहमी काहीतरी घालून पडून बोलत असतात. त्यांना असं नाचताना बघताना खूप मजा येणार. या सगळ्यामधला एक महत्वाचं आहे की तुझं रेड जॅकेट आहे ना, हा त्यातला एक मला वाटतं की येगो ये महिन्याला ही तुझं ज्या पद्धतीचं होतं ते वातावरण, फिल्म सिटी, केदार, म्हणजे सुरुवात केदारपासून सुरू झाली. आत्ता विजुमाने बरोबर त्याच्या एका ग्रुप बरोबर मी काम करतो. एक वेगळी गंमत आहे मला असं वाटतं आणि प्रत्येक डिरेक्टरकडनं आपलं काहीतरी शिकायला मिळतं. तसं विजूकडनं मला शिकायला मिळतं. तो सगळ्यांचा मित्र आहे, सगळ्यांना मदत करणार. आजपर्यंत मी त्याच्यावर काम नव्हतं कधी दिलं. एकदा दोनदा चान्स आला होता पण ते झालं नाही. पण या फिल्मच्या निमित्ताने मला चान्स आला आणि सगळी मजा करून घेतली मी यांच्याबरोबर. मराठी वेबसिरीजला किंवा त्यातल्या एका एक्स फॅक्टरला खऱ्या अर्थानं जन्म देणारा क्रिएटर माझ्यासोबत आहे आणि तो तितकाच गोड मित्र आहे, यारो का यार आहे. आणि कोणत्याही क्षणी फोन केला तर अख्ख्या इंडस्ट्रीसाठी मदतीची हाक जर कोण असेल, म्हणजे उद्या तुम्ही आयफेल टॉवरच्या खाली असाल आणि काही इश्यू झाला तर ठाण्यातून विजुमाने तुमच्यासाठी येऊ शकतो, एवढी गॅरंटी कोणी देऊ शकेल. अरे बस काय खूपच जास्त असं नाही, पण विजू ती वस्तुस्थिती आहे ना. म्हणजे
सिद्धूचाही फोन गेला कुठलाही कामासाठी, हे मलाही माहिती ऑफ द रेकॉर्ड, आपण कधी बोललेलं नाही आहे, पण मलाही माहिती आहे की ॲज अ आधार म्हणून तू कायम उभा असतोस. आणि ज्या वेळेला तुझ्या पडत्या काळात लोकांनी मदत केली आहे, तर देणाऱ्याचे हात घेणाऱ्याने घेतलेले आहेत असं मला वाटतं, आणि ते देणाऱ्याचे झालेले आहेत आता. हो, अरे आम्ही तर म्हणजे आता तू पण माझा इतका चांगला मित्र आहेस. मला असं नेहमी वाटतं की मी जे काय घडलो आहे, मला ना नातेवाईक आहेत कोणी, सख्खे नाहीत आणि दूरचेही नाहीत. मी घडलो तो माझ्या मित्रांमुळेच घडलो आहे. कारण काही अशी काही परिस्थिती पण फार नव्हती की ज्याच्यातून काही शिक्षण मिळेल, आजूबाजूचं वातावरण तसं चांगलं, पण तुम्हा सगळ्या मित्रांमुळेच जे काय घडलं ते घडलं. त्यामुळे उलट तू म्हणतो तसं कधी कधी बरंही वाटतं की जर लोकांना त्यांच्या आनंदापेक्षा अडचणीत जर मी आठवत असेल तर बरंही वाटतं की चल ठीक आहे, आनंदात नाही पण अडचणीत तरी मी आठवतो, बरं वाटतं, मजा येते. या सगळ्यात म्हणजे यारो का यार असणारी ही फिल्म आहे, कशा अर्थाने या सगळ्याकडे आहे, आणि आत्ताच गाण्याचं शूटिंग चाललंय, त्याबद्दल तू सांगतोस. हो, ऑफकोर्स फिल्म मैत्रीची फिल्म करून मला माझ्या ही जी आत्ता तू ओळख म्हणालास ना, ती ओळख मला अशी कायम ठेवायची की माझ्या नंतर सुद्धा अनेक वर्षांनी आठवण राहील की अरे मैत्री म्हणजे विजू म्हणे. तर ही फिल्म जी आहे मामाच्या गोव्याला जाऊया, हा सिनेमा आम्ही सगळ्या मित्रांनी मिळून केला आहे. ह्या सिनेमाचं काहीही कोणाचंच इंडिव्हिज्युअल नाही. लिखाण, डिरेक्शन, गाणं अवधूत गुप्ते, हे जे काय गाणं मागे दिसतंय अवधूत गुप्तेने इतकं मन लावून केलंय, आणि खूप चर्चा, खूप डिस्कशन्स. आपण असं करूया, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक गाण्यातली मैत्री, आता ही पण इन अ वे मैत्री आहे. वणक्कम का पाहिजे होतं, तर आपण असं म्हणतो की रिजनल इंडस्ट्रीमध्ये साऊथ इंडियन इंडस्ट्री खूप मोठी होते आणि अमुक होते, मग मराठी माणसंसुद्धा साऊथ फिल्म बघतात. मग साऊथच्या लोकांना जर मराठी फिल्म पाहायची असेल तर त्यांना किमान आमंत्रण तर केलं पाहिजे. तर हे आमचं आमंत्रण आहे की वणक्कम, की आम्ही तुमच्या फिल्म्स बघतोच, तर तुम्ही सुद्धा आमच्या फिल्म पाहायला या. आमची मैत्रीवरची फिल्म आहे, तुम्ही बघा. आपल्याला आपली मैत्री वाढवायची आहे, तर त्या मैत्रीचंच हे गाणं आहे. निश्चित या सगळ्यातली हे जे युजे सारखा एक फॅक्टर आहे, एक अवधूत गुप्ते आहे, म्हणजे अवधूतने गाणं लिहिणं आणि त्याच्याकडून कंपोज करून घेणं, आणि राहुल देशपांडे सारखा एक फॅक्टर, हे कॉम्बिनेशनच भन्नाट आहे. हा म्हणजे कसं परत ते असं आहे की कोण कुणाचा कसा मित्र असावा याचे काही नियम नसतात, बरोबर. गाणं ज्यावेळेला वणक्कम आम्ही चर्चा केली होती की अशा प्रकारचं एक गाणं हवं आहे, त्यात सिच्युएशन अशी आहे की त्या लोकांना साऊथची एक फिल्म मिळते, मग उद्या कसं शूटिंग असेल असं त्यांचे सगळी स्वप्न आहेत, आणि त्यातलं ते गाणं आहे. हे करत असताना मग अवधूतने ते ज्यावेळेला लिहिलं तर आधी त्यात असे शब्द आहेत की ताई माई अक्का विचार करा पक्कम. तर मी म्हटलं ते भक्कम आहे का, तो म्हणे नाही पक्कम आहे. म्हटलं काय लॉजिक आहे याच्यामागे, पक्कम का असेल. तर तो म्हणाला, अरे आपलं कसं असतं की मराठी माणसं ज्यावेळेला साऊथचा विचार करतात तेव्हा कुठल्याही शब्दाच्या मागे म लावला की ते साऊथचं झालं. अजून म्हटलं क्या बात आहे, हा थॉट अवधूतचा होता. आणि मी म्हटलं अरे वा, आणि मग या थॉट आणि मग त्याला तू मम म्हणालास. मम म्हणा. आणि मग त्याच्यातला त्याने एक एक्स फॅक्टर काय पाहिजे होता, की एक्स फॅक्टर काय. मग साऊथ इंडस्ट्री आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये एकच एक्स फॅक्टर आहे, रजनीकांत. आणि दॅट इज ट्रिब्यूट टू, म्हणजे हां थाला, आणि द्यायलाच पाहिजे. सिनेमा म्हटलं की थालांच्या ट्रिब्यूटच्या, कारण हा सिनेमा आपला ट्रिब्युटरी आहे. फर्स्ट इज फ्रेंडशिपला ट्रिब्यूट आहे, पण नंतर सगळ्या मराठी चित्रपटसृष्टी, हिंदी चित्रपटसृष्टी, आणि द टॉप मोस्ट थाला रजनीकांत. मग त्यांचा सुद्धा मराठी कनेक्ट आहे बरोबर. रजनीकांत गायकवाड, ते गाण्यात शब्दही तसेच आहे. मला अजूनही आठवतं की ज्या वेळेला बायोस्कोप सुरू होतं, ते बघ या मी थांबतो, मी असं काय. पण मला आठवतंय त्यातली एक कावळ्यासारखी गोष्ट होती जी त्या सगळ्या गोष्टींवर एका वेगळ्या अर्थानं तुला, आणि कुशलवरचा तुझा जीव, आम्ही त्याच विषयावर बोलतोस आणि तू चोच मारलीस. चोच नाही, कॉफी. मी जस्ट त्याने खडे टाकून आणलेत का बघ. वा 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 वा, क्या बात आहे. माझा विषय निघताच ही जी लाईट जाते. आयुष्यात उजेड आहे त्याच्यामुळे तू स्वयंप्रकाशित आहेस याचं द्योतक आहे. तू एकटाच आहेस मला सांभाळून घेणारा, शपथ. बरं चाललं ना ऍक्टर म्हणून. या
या सगळ्यात जी भट्टी जमणं असतं आणि तो जर आपल्या मित्रासारखा कुशल असेल आणि कुशल मित्र असणं हे देखील तेवढंच स्किलफुल. येस, स्किलफुल आणि कुशल मित्र असणं गरज आहे. हे कुशल स्ट्रगलर सालाच्या प्रत्येक पहिल्या भागापासून ते शेवटच्या भागापासून त्याचं क्रिएटिव्ह कॉन्ट्रीब्युशन पण आहे. म्हणजे एखादा एपिसोड करूया असं सुचलं की मी त्याला सब्जेक्ट शेअर करतो, मग तो शेअर करतो, आपण असं करूया, मग तसं करू, असं करून ते सगळे एपिसोड झालेत. इवन ही फिल्मसुद्धा, ही फिल्म करूया असं ज्यावेळेला डोक्यात आलं, म्हणजे आमच्याच एका सोबत घडलेल्या घटनेमुळे आम्ही गोव्याला गेलो होतो आणि आमच्याबरोबर गोव्याला जाताना जे घडलं ते इतकं विनोदी होतं की हे एखाद्या विनोदी वेबसिरीज करणाऱ्या माणसांच्या आयुष्यात घडणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मग त्याच्यावरच सिनेमा करूया म्हटलं. त्यावेळेचं बायोस्कोपमध्ये असणारा कुशल आणि त्यासाठी विणलेली गोष्ट आणि तितकीच गोड आणि तितक्याच काळजात घुसलेला असा त्यावेळेचा कुशल होता. आणि चला हवं वगैरेचं प्रसिद्धीचं वलय येण्या अगोदर तुझ्या मनात खरं तर कुशल, ती मैत्री, त्या सगळ्याबद्दल तू बोलत असेल. हो, म्हणजे कुशलची आणि माझी मैत्री अनेक वर्षांपासूनची आहे. रादर आमचे कौटुंबिक संबंध खूप सौहार्दाचे आहेत. म्हणजे त्याच्या फॅमिलीतले मेंबर मला फॅमिली मेंबर समजतात. म्हणजे आश्चर्य वाटेल की कुशलचा मोठा भाऊ हा मलासुद्धा दादा म्हणूनच हाक मारतो. तर इतकं सगळं घरातलं आहे. म्हणजे ज्या वेळेला सुनैना कुठेतरी बाहेर तिच्या दौऱ्यांसाठी जाते त्यावेळेला ती जे आपल्याला एअरपोर्टवर येताना लागतं ना नेमकं गोव्याला असतं वगैरे तर ती ते सगळं येताना घेऊन येते की नाही हे दादांना हवं आहे गिफ्ट. तर ते इतकं ते आहेत. आणि ऑफकोर्स कुशलवर जीव आहे. गेली अनेक वर्ष आम्ही त्याच्या सिनेमाच्या प्रवासापासून, म्हणजे जत्राला जरी त्याने सिनेमा सुरू केलं तरी गोजिरीपासून तो आहे माझ्याकडे सिनेमात. त्या सगळ्या मागच्या आठवणीत आणि खरं तर तिथेच आमची मैत्रीचा बेस म्हणतो तो पक्का झाला. आणि नंतर खरं सांगायचं तर ते एवढं पक्का होत गेलं की हा मला सिनेमा करायला उद्युक्त करतो, हा भाग पाडतो सिनेमा करायला. माझं व्यवस्थित व्यवसायात चाललेलं आहे पण हा मला सिनेमा करायला भाग पडतो. आणि म्हणूनच हा जो सगळा पसारा तुम्ही बघताय ह्याची निर्मिती ही दादा आपणच करूया असं म्हणून त्याने माझ्याकडून करून घेतलेली आहे. वा वा, स्वतःसाठी फिल्म लिहायला रायटरना उद्युक्त करणं आणि प्रोड्युसरलाही पकडून आणणं हे काय गमक आहे. तसे विजू दादा माझ्या हक्काचा माणूस आहे. म्हणजे आमची ओळख कधीपासूनची, एकांकिकेपासून. मी एकांकिका करत असताना दादा पण एकांकिका करत होता आणि विजू दादांची एकांकिका बघण्यासाठी म्हणून आपल्या युथच्या होतात ना, तर मी बाहेरच्या खिडकीला असं लटकून एवढ्याशा त्या छज्जावरती असं बॅलन्स करून मी यांच्या एकांकिका बघायचो. मग काळी होती नकटी एक असेल किंवा यांच्या काही एकांकिका मी विंगेतनं बघायचो. सो अशी एकतर विजूदादांकडे एकदा काम करायचं, विजूदादांकडे एकदा, अरे यार आपल्याला कधी मिळेल असं असताना मी एकांकिका करत होतो आणि ज्याच्यात माझा एक छोटासा आपला ॲक्सिडेंट झाला आणि त्या एकांकिकेला दादा होते. तर ते भांडले होते. कमलाकर नाडकर्णी सर होते, परीक्षक होते, की त्यांच्याबरोबर भांडले होते की ह्या मुलाला का नाही दिलेत तुम्ही बक्षीस, ह्याने चांगलं काम केलं. होती एकांकिका नाही अशीच एक कुठली तरी स्पर्धा होती. झालं काय होतं की हा पहिल्याच प्रवेशात या विंगेतून बाहेर पडला आणि तो त्या विंगेतून त्याची ब्लॅकआउट नंतर एंट्री होती आणि मला जाणवलं की काहीतरी वेगळं घडलंय. त्याने एक रुमाल घेऊन आला होता असा हात रुमाल आणि एक 3-4 मिनिटाला कळलं की मोठा ॲक्सिडेंट झाला. कारण तो रुमाल पूर्ण रक्ताने भरला होता, पूर्ण हात रुमाल पूर्ण. आणि ते असा करत कोणालाच कळत नव्हतं ऑडियन्समध्ये, माझं व्यवस्थित लक्ष. तर मागे एक खांब होता ज्याला आपटून त्या ब्लॅकआउटमध्ये त्याचे 3 दात पडले आणि तरीही त्याने ती अख्खी एकांकिका पूर्ण केली होती. पूर्ण एकांकिका पुढे 35-40 मिनिटं तो त्या सगळ्या पडलेल्या दातांच्या रक्तानिशी लोकांना कळू न देता त्याने अख्खी एकांकिका केली होती. आणि अप्रतिम काम केलं होतं की लोकांना, साधी गोष्ट हीच आहे की लोकांना ते कळलं पण नाही की याला काहीतरी झालं आहे. तर ती खरं तर तो मोमेंट होता. दॅट वॉज द मोमेंट की हा किती डेडिकेटेड ॲक्टर आहे, की त्याला अभिनयावर किती प्रेम आहे. म्हटलं तेव्हा दादा माझ्यासाठी भांडत होते की त्या मुलाला तुम्ही बक्षीस काय नाही दिलं, का नाही दिलं, आणि मग ते बहिष्कार टाकून निघून गेले. असं झालं. तर एक माणूस आपल्यासाठी इतका स्टँड घेऊन उभा राहतो. आज तुम्ही ठाण्यामध्ये कुणालाही विचारा,
की जर का कुणाच्याही अडचणीला जर का कोण उभा असेल तर विजू माने काय चल 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 काय भन्नाट गाणं झालंय यार. अवधूत गुप्तेने काय कमाल केली आहे आणि इतकं ब्रिलियंट आणि तिने स्वतः लिहिलंय, गायलंय पण स्वतः. आई शपथ, म्हणजे फुल बूम गाणं म्हणजे बूम आहे. आणि त्या गाण्यावरती परफॉर्म करणं मला एवढं टेन्शन आलंय, कारण मी आत्तापर्यंत गाणी शूट केली आहेत पण त्यामध्ये नाचलो नव्हतो मी कधी. म्हणजे मी गाणे असायचो, माझ्या भोवती बायका नाचायच्या, पण मला स्वतः नाचायचं आहे. काल रिहर्सल करत होतो तेव्हाच मला एवढं टेन्शन आलेलं. म्हटलं आईला आपण आता जबरदस्त मेहनत केली पाहिजे आणि गाणं चांगलं केलं पाहिजे. पण देवकृपेने युजे सर पण आहेत. युजे सर एवढी मेहनत करून घेत आहेत आणि त्यांचं प्रॉपर त्यांना माहिती आहे इच अँड एव्हरी शॉट कसा घ्यायचा आहे, कसं तो सिंक होणार आहे, कसा तो एडिट होणार आहे आणि कसं ते गाणं एकत्र इम्पॅक्ट हा येणार आहे. तर तो विजन आहे आणि मानलं पाहिजे युजे सरांना पण. काय झालं त्यांनी करतात कोरिओग्राफ आणि आम्ही पण खूप मेहनत करतोय. आणि लहानपणापासून मी मायकल जॅक्सनचा फॅन असल्यामुळे डान्स तर माझ्या रक्तातच आहे. त्यात मी लालबागचा आहे, त्यामुळे सत्यनारायणाची पूजा वगैरे असली की मला लहानपणी घेऊन जायचं आहे पूजेला नाचायला वगैरे. पण इतक्या वर्षात त्या नाचामध्ये खंड पडला होता त्यामुळे आता नाचताना अंग दुखतो, काय सांगू. या सगळ्यात विजू माने नावाचं एक म्हणजे ऍक्च्युली त्यांनी सत्यनारायण घातलं असेल. अरे या सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक, प्रोड्युसर, आठवला. हा विजू मानेबद्दल काय बोलावं. विजू माने तो तिकडे मॉनिटरवर बसून बघतोय आणि त्याला माहिती आहे ना की आम्ही काय करणार आहे हे त्याला माहिती आहे. तो आम्हाला येऊन मध्ये सांगतो की तू हे इम्प्रोव्हाइज कर, हे असं एक्सप्रेशन दे, आणि आम्ही ते करतोय आणि ते हिट होतं ते एक्सप्रेशन. कारण जो ऑडियन्स आहे तो हसतोय, एन्जॉय करतोय, याचा अर्थ आम्हाला कळतंय की आमचे प्रेक्षक आहेत आजूबाजूला आणि ते आमच्या अभिनयाला दाद देत आहेत. त्यामुळे विजू मानेचं बारीक लक्ष आहे कुठल्या काय करतायत ते व्यवस्थित. तुमच्या 3 एक्क्यांमध्ये चौथा एक सिक्वेन्सला एक एक्का आणला अंकुश चौधरी नावाचा. हो. आणि खऱ्या अर्थानं सिक्वेन्स जुळतोय. बदामचा एक काल आहे आता आमच्याकडे. म्हणजे आतापर्यंत रोमॅन्टिक हिरो, सुपरस्टार कोण आहे मराठी इंडस्ट्रीतले सुपरस्टार असं आपण म्हणायचं झालं तर पहिलं नाव जे येतं ते म्हणजे अंकुश दादाचं येतं. आणि अंकुश दादा आमच्याबरोबर आता आहे ना, तर आम्हाला असं वाटतं यार भारीच सपोर्ट आहे आपल्याकडे ना. ब्लेस्ड होतो मी. आणि अंकुश दादा स्क्रीनवर इतका जबरदस्त आहे ना की तो त्याची मोहिनी आहे, तो आपण बघतच राहतो त्याच्याकडे. हे मात्र नजरबंदी होते हो. तो स्क्रीनवर आला की. म्हणजे आम्ही सुद्धा त्याच्याबरोबर काम करताना एवढे मेस्मराईज झालो की एक जो ठहराव आहे त्याच्या ॲक्टिंगमध्ये. आणि आम्ही आपल्या ह्याच्यात छाचगिरी पण त्याचं शॉटच्या आधी पण त्याचं कॉन्सन्ट्रेशन असतं. तो कम्प्लीट विचार करत असतो की तो शॉट कसा होणार आणि त्याला जसा हवा तसा शॉट होईपर्यंत तो थांबत नाही. तो विजूला पण सांगतो विजू आपण अजून एक करूया, आपण अजून एक घेऊया. आणि हे त्याचं परफेक्शनचं म्हणजे अर्थात तो सुपरस्टार आहे ते काय उगाच नाही. हे त्याचं परफेक्शन, मेहनत, ही त्याची एकाग्रता आणि त्याचं परसेप्शन रोलबद्दलचं हे खूपच अफलातून आहे. आणि मला काय वाटतं की ना अंकुश दादा आहे ना, अंकुश दादा कुठेच ना त्याचं सुपरस्टार असण्याचं जे एक स्टारिझम असतं ना ते घेऊन सेटवर येत नाही यार. आम्हाला इतकं कम्फर्टेबल केलं ना, आम्हाला असं वाटतं की अंकुश दादा तर आमच्या बरोबरच आहे. आम्ही आपले फालतू जोक करतो, फालतू विनोद करतो, काय पण बोलतो आणि अंकुश दादा ते तितकेच एन्जॉय करतो. आम्हाला पहिल्याच दिवशी त्याने इतकं कम्फर्टेबल केलं ना. तसं सिनेमात आम्ही पहिल्यांदाच अंकुश दादाबरोबर काम करतोय यार. आपल्यातलाच वाटतो यार, आपलाच मित्र वाटतो यार, इतकं कम्फर्टेबल करतो. त्यामुळे कामही इतकं जबरदस्त होतं ना अंकुश दादा बरोबर. लालबाग परळची लोक अशी असतात रे, सगळे डाऊन टू अर्थ. आणि हे खरं आहे, हे खरं आहे. लालबाग परळची माणसं आहेतच गोड, आपलं म्हणून घेणारी. खरं आहे हे. आणि खारेगावचा एक माणूस आहे, त्याचं काय करायचं. अरे बापरे, खारेगावचा इम्रान हाशमी तो तुला तर माहिती आहे इम्रान हाशमी आणि डान्सचं काय ते नातो. एवढे टँट्रम्स ना एखाद्या मुलीचे पण, हिरोईनचे पण नसतात. एवढं आम्हाला त्याचं सगळं त्याची कॉफी, त्यात मला एवढंच गूळ, एवढंच दूध. ओ माय गॉड. हे पण आम्ही खपून घेऊ, पण त्याचे मिनिटाला बदलणारे मूड्स आम्ही त्याच्या बायका असल्यासारख्या, आवडती असल्यासारख्या आम्हाला ट्रीट करतो.
आणि आम्ही आपलं संतुणी एकदा हो. आणि माझं काय, हे दोघं ना, संत्या आणि बाबा आहे ना, ते कॉलेजचे मित्र आहेत. ओके, त्यांच्यात ते रुसवे फुगे चालू असतात. माझं मधल्यामध्ये इतकं मरण होतं ना, इतकं मरण मला कळतच नाही. पण एनिवे, आता आपण मला एक ह्या गाण्याविषयी बोलायचं आहे यार, की अवधूत दादा असं म्हणाला होता एकदा त्याने गाणं आणलं होतं आणि सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांना बसवलं होतं. कोणी बिझनेसमन होते, कोणी ॲक्टर होते, कोणी म्युझिकमधलं होतं, कोणी डिरेक्टर होते, कोणी लेखक होते, कुणी टायरच्या बिझनेसमधले होते, कुणी फार्मच्या बिझनेसमधले होते, कुणी शेतकरीच होता. असे वेगवेगळे लोकांना बसवलं होतं आणि त्याने गाणं ऐकवलं होतं आणि ते सगळ्यांना आवडलं गाणं. आणि तेव्हा तो असं म्हणाला की, अवधूत दादा असं म्हणाला की, हे गाणं तुम्ही आत्ता पहिल्यांदा ऐकताय. ओके, हे आत्ता क्रिएट झालंय आणि आता हे गाणं 50 वर्ष 100 वर्ष हे राहील. हे जेव्हा पण तुम्ही ऐकाल ना, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की, तुम्हाला ही हिस्ट्री लक्षात येईल की यार पहिल्यांदा आपण एकत्र ऐकलं होतं हे गाणं. म्हणून ही मुवमेंट एन्जॉय करा. मला हे वाक्य इतकं लक्षात राहिलं ना त्यावेळेला. तसंच आत्ताचं हे गाणं जे वणक्कम वणक्कम गाणं आहे ना, ते अवधूत दादा जेव्हा पहिल्यांदा घेऊन आला ना, ते गाणं ऐकल्यानंतरच इतकं झॅप झालं ना की काय गाणं यार, हे एखाद्याला कसं सुचू शकतं. हे दैवीच अवधूत दादाला जे येतं ना, दैवी येतं. आपण सगळेजण स्ट्रगलर्स हाला इतकी वर्ष बघत आलो आहे आणि त्याचं एक एक्सटेन्शन आता आपल्याला हेच तिघे आपले लाडके दिसणार आहेत. त्यामुळे हेच नव्हे तर बाकीची पण गाणी वन बाय वन, आधीचं आपण जे मामाच्या गोव्याला जाऊया टायटल सॉन्ग होतं ते पण, आणि ही सगळीच एक मॅड जर्नी राहिलेलं आहे. आणि ही कल्पना विजू दरवेळेला मला पुढचं, म्हणजे आम्ही स्क्रिप्ट ऐकली होती पण त्याच्या गाण्याच्या सिच्युएशन जसे येत आहेत, ये फ्लिप करते रे, उलटा दिख रहा इधर. तर त्या प्रत्येक सिच्युएशनला मला एक सरप्राईज किंवा एक चॅलेंज असं मिळत गेलं. आणि वणक्कम गाणं त्याच्यातलंच होतं की तो म्हटला, आता पिक्चरचं सगळं सांगू शकत नाही पण अशा प्रकारे हे तिघंजण एका ॲटमॉस्फिअरमध्ये आहेत जिकडे ते साऊथ इंडियन त्यांना प्ले करायला लागते आणि त्यांना त्यांच्यावर जबाबदारी आता साऊथ इंडियन गाणं करायची. तर ह्यांना तिघांना काहीच येत नाही, यांना काहीच येत नाही, असं कॅरेक्टर्स आहेत ना त्यांची. तर ते कसं करतील? तर त्यामुळे मग त्यांच्या, आपण सामान्य माणसं, तुला मला जेवढं साऊथ इंडियन येतं त्यातले 2-4 शब्द घेऊन ते गाणं बनवतात आणि करतात. असा त्याचा जर्नी राहील. या सगळ्यातली गंमत वेगळं आहे की राहुल सारखा गायक त्याला आणणं, कारण त्याचं असणार आतापर्यंतचं शास्त्रीय संगीत किंवा त्या ह्याचं गाणं, आणि मग त्याला या गाण्यासाठी तू विचार करणं, तो व्हॉइस कास्ट, याबद्दल तू बोलू असं मला वाटतं. सो बेसिकली साऊथ इंडियन म्हणजे एक दिसत होतं खरे 3 गायक पाहिजे होते, पण आम्ही थोडीशी लिबर्टी घेतली नाही तर खूप हॉचपॉच झालं असतं. सो त्याच्यामध्ये मी एक गाणार आहे, तर दुसरं गाणारा साऊथ इंडियन ज्याला क्लासिकलचं नॉलेज आहे असा एक पाहिजे होता गायक, पण ज्याला ॲक्टिंग पण येते, कारण त्याच्यामध्ये ॲक्टिंग पण आहे. कारण वडापाव त्याच्यानं तिहाई वडापावची करायची वगैरे. तर असा कोण आहे? तर राहुलनी तर आता किती फिल्म्स पण केल्या, आता त्यांनी मोठी फिल्म केली विशालजींबरोबर, तर तो ॲक्टर तर आहेच आणि गायक आहे. त्यामुळे मी जेव्हा त्याला विचारलं, हा त्याचा मोठेपणा आहे की त्यांनी मान्यता दिली की अशा प्रकारचं काही करण्यासाठी, आणि त्यांनी तो स्टुडिओमध्ये आला चोपलंच आहे, म्हणजे प्रश्नच नाही. कलाकारांची कॅमेरा मागची मैत्री दिसते, पण माईक मागची तुमची मैत्री, तुझी आणि राहुलची, याबद्दल तू बोलत असं. अगदी जुनी आहे. म्हणजे आमची मैत्री, तो माझ्याकडे मोरियाला, माझी दुसरी फिल्म होती त्याच्यातच त्यांनी देव चोरवल्यासारखं गाणं गायलं होतं, आणि तेव्हापासून मी त्याचा एक मोठा फॅन राहिलेलो आहे. आणि मला, आणि मित्र म्हणून सुद्धा आम्ही फार तेवढे भेटत नाही जितके बाकीचे मित्र भेटतो, पण जेव्हा भेटतो तेव्हा खूप मजा येते. आम्ही खूप गाणं, एकंदरीत संपूर्ण संगीतसृष्टीचा चाललेला प्रवास, त्याचं काय चाललंय, माझं काय चाललंय, आम्ही डिस्कस करतो. आणि वी लाईक टू स्पेंड टाईम विथ इच अदर ना, आम्हाला खूप मजा येते. आणि मग जेव्हा असं एखादं गाणं येतं तेव्हा ती मैत्री तू म्हणल्याप्रमाणे परावर्तित होते गाण्यामध्ये. आणि ह्या सगळ्यात बिजू माने नावाचा एक आयकॉनिक फिगर तुझ्या आयुष्यात आहे. तो क्रेझी आहे, म्हणजे तो वेडाच आहे. म्हणजे हां हे करूया, हां हे असं करूया, हां ते तसं करू, हे असं कर, म्हणजे तो मोठ्या हे गाणं सुद्धा इट्स ब्रीफ, ह्या गाण्याचा सुद्धा ब्रीफ त्यांनी इतक्या विचित्र प्रकारे मला दिलं होतं
तो ना म्हणजे इतका विचार त्याचा विचित्र असतो की तुमच्या इमॅजिनेशनच्या पलीकडचा विचार. आणि ही फिल्मच अख्खी एक त्याला आपण मॅड कॉमेडी म्हणा किंवा असं असल्यामुळे तो काय सांगेल, मी पोटात गोळा असतो दरवेळेला गाण्याचा ब्रीफ घेताना जाताना. बाकीची पण सगळी जी गाणी आहेत त्यांनी स्वतः लिहिलेली काही गाणी आहेत, तर खूपच मजा येते. म्हणजे व्हेरी क्रिएटिव्ह मॅन. स्प्लिट स्क्रीन अरे क्या बात आहे दादा, तुझ्याकडे काय इक्विप आहे ना सगळं ते. सिनेमातलं एक गाणं आमच्यावरती चित्रित होतं यार, याच्यापेक्षा काय मोठं असेल आमच्या आयुष्यात. युजे सरांबरोबर काम करावं असं मराठीतल्या प्रत्येक नटाचं स्वप्न असतं की एक दिवस युजे सर मला डिरेक्ट करतील आणि मी डान्स करेन. ह्या सिनेमाने ना आमची सगळी स्वप्न पूर्ण केली आहे. मी असं म्हणतो की गाणं ह्यूज आहे क्योंकि युजे आहे. इकडे बघ ना, युजे सरांना बघ ना, युजे सरांना बघ. भाई हा माणूस ना एकरूप होऊन जातो यार. तो त्याच्यात तो उसके रंग में होता है. बाबा ह्याच्यात नाहीये, बाबा मध्ये आहे. कॉम्पॅक्ट 70 mm. जेव्हा गाणं लार्जर दॅन लाईफ दिसतं त्यावेळेला त्याच्या मागे एक चेहरा असतो आणि तो म्हणजे युजे आणि उमेश जाधव. आणि उमेश असेल तर ते असं लार्जर दॅन लाईफ 200-300 डान्सर्स आणि त्या ह्याच्यात ही जी नाही यार, पण ते आहे ना जे मराठी सिनेमासाठी कायम आवश्यक असतं आणि त्या पद्धतीचं विजन तू कायम दाखवत आलायस. या सगळ्या गाण्याबद्दल तू सांगावंस, आत्ताचा एक्सपिरियन्स, विजू माने, असं सगळं तू बोला असं मला वाटतं. ॲक्च्युली विजू मानेचा फोन आला आणि तो म्हणाला की गाणं करायचं आहे म्हणून. तर आपल्याला वाटलं की असेल काहीतरी रेग्युलर गाणं टाईप्स असेल काहीतरी. पण जेव्हा गाणं ऐकलं, अवधूतनी गाणं केलं आहे, अवधूत गुप्तेनी. सो लोकांसाठी मी असं म्हणेन की गेल्या 10-15 वर्षामध्ये हे अशा पद्धतीचं काय म्हणून ह्याच्या अगोदर गाणंच आलेलं नाही आहे. साऊंड मद्रासी आहे कम्प्लिटली, म्हणजे साऊथचं साऊंड आहे. सगळी शब्दरचना जी आहे ती कम्प्लीट मराठी आहे. तो साऊथ आणि महाराष्ट्राचं अमॅलगमेशन आहे आणि खूप वेगळ्या पद्धतीने त्याचं चित्रीकरण, फ्युजन वेगळ्या अर्थाने क्रिएटिव्ह आणि कल्चरल फ्युजन. ऑफकोर्स येस. आणि ते पहिल्यांदा असं बघायला मिळेल. सो मुर्गनचा अटायर आहे, साऊथ इंडियन मुलांचा लुंगी, त्यांचे प्रिंटेड शर्ट, त्यांचे कर्ली हेअरवाले लुक, भस्म लावलेलं असतं ते, आणि पंचा, त्या रजनीकांतची स्टाईल म्हणा किंवा साऊथचे जे अल्लू अर्जुनची स्टाईल म्हणा, तर त्या पद्धतीचा पोर्ट्रे करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते खूप छान असं होतं आहे. आता करताना तरी दिसतं आहे तसं आणि लोकांना खूप आवडेल. आणि मला असं वाटतं की गाणं हे व्हायरल होणार आहे. वणक्कम वणक्कम हे संपूर्ण महाराष्ट्रात जेन्युअनली नाचेल. आणि अंकुश चौधरी सुपरस्टार, तो त्याच्या स्टाईलनी परफॉर्मन्स करतो आहे. सरप्राईज एलिमेंट एक ॲक्टर आहे, त्या ॲक्टरचं मी नाव घेणार नाही कारण तो गेस्ट एपिरियन्स आहे, त्यामुळे मी रिव्हील नाही करणार. मग कुशल आहे, संतोष जुवेकर आहे, बाबा आहे, अभिजित. सो धमाल आहे. आणि त्याबरोबर 3 मुली आहेत, पण त्या पण मी सस्पेन्सच ठेवतो की तुम्ही त्या बघा. आणि या सगळ्यांचा मिळून एक मस्तपैकी बुके तयार झालेलं आहे आणि त्याचा फ्रेग्रन्स मला वाटतं निश्चित. या सगळ्यात महत्वाचं आहे की सगळ्यात लसावी मसावी काढलं तर अंकुश चौधरी येतो याचा कॉमन. आणि कायम जी सुपर हिट्स गाणी आहेत ती तू अंकुश असं कॉम्बिनेशन राहिलेलं आहे. तर लकी फॅक्टर म्हणून ऑफकोर्स सावरखेडे एक गावचं वाऱ्यावरची गंध असेल किंवा ये गो ये मैना असेल आणि गुरुचं गाणं असेल, फिल्मी रिंगा रिंगा, अनेक गाणी, म्हणजे मी त्याची जवळजवळ सगळीच गाणी केलीत. आणि आमचं कॉम्बिनेशन अच्छा आहे, अंडरस्टँडिंग आहे. त्याला कुठल्या बॉडी लँग्वेजचे मुमेंट्स करायला पाहिजेत. जो सुपरस्टार दुसरा पण येणार आहे याच्यामध्ये, त्याची पण बॉडी लँग्वेज, त्याच्यावर पण खूप काम केलेलं आहे. प्लस कुशल, संतोष, अभिजित ह्यांची लसावी मसावी बघायला खूप मजा येणार आहे. कारण एकमेकाची जे कुरगुडी पूर्ण पिक्चरमध्ये ज्या पद्धतीने विजूनी शूट केलं आहे, त्या विजूनी मला सगळे सीन दाखवले की हे तू बघ आणि नंतर गाण्यात विचार कर. तर आणि खूप फ्रीडम दिलं मला काम करायला. हा सेट एवढा मोठा लावून दिला. सो लार्जर दॅन लाईफ आता मराठी पाऊल पडते पुढे असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि ते 7 समुद्रापर्यंत त्याच्या पलीकडे जाईल हे गाणं, असं मलाही वाटतं आहे. कारण आता मराठी सिनेमा खऱ्या अर्थाने खूप मोठा होत चालला आहे. देऊळबंदसुद्धा आमचा, देऊळबंद 2 मधले पण 75 CRच्या आसपास आता तो पोचेल आणि तोही 100 करोड पार करेल असं मला वाटतं आहे.
सो हॅट्स ऑफ टू मराठी सिनेमा आणि त्यात काम करणारी लोक. त्यात विजू मानेलाही असं वाटलं की आपल्या चित्रपटामध्ये इतकं मोठं गाणं असावं. दिग्दर्शकाला असं वाटणं हे शक्य आहे, पण विजू माने हा प्रोड्युसर सुद्धा आहे, त्यामुळे प्रोड्युसरला वाटणं हेच लार्जर दॅन लाईफ करण्यासाठी स्पेंड करतो. थँक्स टू विजू माने की त्यांनी हे करायची मला संधी दिली. म्हणजे आणि बघ ना सेट बघ ना, तू मुंबईचा सेट बघ, इकडे चेन्नईचा सेट बघ, याचं खूप मोठं आहे आणि ते डान्सर्स पण खूप आहे, त्यांचे कॉस्ट्युम ड्रामा वगैरे सगळं खूप मस्त झालं. क्या बात आहे. तुला काय वाटतं की ह्या गाण्यातली खासियत म्हणजे तुझ्या असणाऱ्या स्टेप्सला काही वेगळ्या अर्थानं तू स्पेशल टच दिलायस या सगळ्या गोष्टीला? एक हुक मुवमेंट आहे त्यातली आणि ते मला वाटतं जनमाणूस करेल, ती इतकी सिम्पल ठेवली आहे. कोणती आहे, कशा पद्धतीची? मग त्याच्यासाठी तुम्ही गाणं बघायला पाहिजे ना. तर आता लवकरच लेट्सअप वर येईलच. संतोष, या सगळ्यात आयकॉनिक फिल्ममध्ये स्ट्रगलर सालाचा एक वेगळा अँगल खरं तर इथे एक्सप्लोर होतोय. वेगळ्या अर्थानं त्या सगळ्या सालाचाच सगळा अँगल आहे. मुळात स्ट्रगलर साला याच्यातूनच निर्माण झालेली ही कल्पना आहे विजूच्या डोक्यातनं आलेली की हा सिनेमा करूया. आणि आम्हाला अर्थात माझ्या चौघांची इच्छा होती की स्ट्रगलर साला करता करता याच्यावर सिनेमा करण्याची. सो स्वप्न सत्यात उतरतंय. ह्या सगळ्याला म्हणजे तुझं कुशलचं बाबाचं एक इक्वेशन आहे आणि त्याच्यामध्ये असणारी लव्ह अँड हेट रिलेशनशिप आहे, ती वेगळ्या अर्थानं इकडे खुलते. पण त्याच्यामध्ये त्या मैत्रीबद्दल तू बोलावंस असं मला वाटतंय. आणि त्या दोघं ती जी माणसं आहेत आयकॉनिक आहेत तुझ्यासाठीची. कोणाचं कधीच ऐकून न घेणारी आयकॉनिक आहे ती. पण काय धमाल आहे प्रत्येक म्हणजे मैत्रीला सुरुवात झाली, अंगात किडे आहेत म्हणून मैत्री झाली. मैत्री झाल्यावर ते किडे आणखीन वळवळायला लागले आणि मग त्यातनं स्ट्रगलर साला जन्माला आलं. आणि स्ट्रगलर सालातनं हा सिनेमा आणि असं सिनेमाचं गाणं होतं आहे. आणि हे गाणं म्हणजे हे गाणं सुद्धा सगळ्या किड्यांनीच भरलेलं आहे. धमाल मस्तीच आहे गाण्यात. आणि एक स्वप्न आहे गाणं. म्हणजे मी सांगेन की हे गाणं म्हणजे या सिनेमात पडलेल्या या तिघांना स्वप्न आहे. म्हणजे कुशल, मी आणि बाबा, म्हणजे संत्या, बाबा आणि कुशल या तिघांना पडलेलं स्वप्न ज्या ते साऊथचे सुपरस्टार झालेत आणि हे साऊथ इंडियन स्टाईलचं गाणं ते गात आहेत, त्यांच्यावर पिक्चराईज होत आहे. निश्चित यामधला एक महत्त्वाचा अँगल आहे आणि जो इंटिग्रल पार्ट आहे तो म्हणजे उमेश जाधव युजे. युजे म्हणजे काय, आत्तापर्यंत ज्या गाण्यांना सिनेमात घवघवीत यश मिळालं आहे त्या यशामध्ये सिंहाचा वाटा उमेश युजेचा आहे. आणि युजेनी अनेक सिनेमा केलेले आहेत. खूप काळापासून युजे नाव आता अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे उमेश जाधव जेव्हा गाणं करतो तेव्हा ते खणखणीत होतं आणि ते खणखणीत गाणं असं खणखणीत वाचतं हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि ती खात्री आहे. पण ह्या सगळ्यामध्ये मगाशी कुशल आणि बाबाशी बोलत असताना तुझे टँट्रम्स आणि मूड स्विंग्स ह्याच्याबद्दल ते बोलले आहेत. माझे तो बोललो ना, एकमेकाचे किडे एकमेकावर ढकलणे हा गुणधर्म, हा धर्म आणि ही जमात आहे आमची. त्यामुळे त्यांनी काय ढकलत मला माहित नाही, पण मला असं वाटतं तू इतकी वर्ष मला ओळखतोस, तुला वाटतात माझे टँट्रम्स आहेत. अजिबात नाही रे, इतकं साधा आहेस तू. स्वतःचं गुण ठेवलेलं माझ्या अंगावर ढकलायचं. ह्या सगळ्यात जी गंमत आहे म्हणजे ती त्यांचा असणारा गोडवा. आणि त्यातही बाबा कॉलेजपासूनचं, बाबा काय तुला कॉफी वगैरे बनवून देतो मी जेव्हा तू रुसतोस वगैरे त्यावेळेला? बाबा मला कॉफी बनवून देतो असं तू म्हणालाय तरी. आता हे मला माहीत असण्याची काही शक्यता नाही, कारण मला तर बाबांनी नाही दिली आहे कॉफी. म्हणजे लालबागचा माणूस खारेगावसाठी कॉफी बनवतो वगैरे हे फारच आहे. जर असं बाबा कॉफी बनवून देणार असेल, जर बाबा कॉफी बनवणार असेल तर मी कधीच रुसणार नाही आयुष्यात. आणि कुशल बद्दल तुझा एक वेगळा सॉफ्ट कॉर्नर आहे तुझ्या मनात. हो, कसं आहे ना, तू ते दिल चाहता बघितलंस का? नाही नाही, असं नाही. माझं आणि बाबाचं भांडण होतं, आमचं ते फार पूर्वीपासून आहे. म्हणजे कॉलेजमध्ये आम्ही असल्यापासून, कॉलेजमध्येपासून, त्यामुळे आमचं ते नवरा बायकोसारखं भांडण आहेच. त्यामुळे आमच्या मध्यस्थी जो आहे ना, ती दिल चाहता आहे फिल्म होती ना, त्याचं सैफ अली खानचं कोंबडा होतो, तसं कुशाचा होतो. मग तो त्यालाही सांभाळायला मलाही सांभाळायला धावपळ करत असतो. त्यात ज्याला घंटा काय पडलेली नाही, आता ज्याला सगळं माहिती आहे की काय किती तरी आईली ती येणारच आहेत, त्यातला तो विजू माने. आणि ते होतच ते परत शेवटी काय म्हणतात त्याला, पाटाचं पाणी पाटाकडेच वळतं ते परत. एकीकडे अनुराग कश्यप, एकीकडे विजू माने, एकीकडे अवधूत गुप्ते, एकीकडे अभिजित पानसे. कशा अर्थानं ही सगळी खऱ्या अर्थानं तारांगण तुझ्या अवतीभोवती आहे? नाही, अर्थात मी खूप नशीबवान आहे
की हे तारांगण, या तारांगणात मला संधी मिळते, या तारांगणात मला खेळायला मिळते, नांदायला मिळते. सो काय म्हणतात, अल्ला मेहरबान गदा पेलवान, देवाची करणी नारळात पाणी, तसं प्रयत्न करतो, त्या प्रयत्नांना यश मिळते. अर्थात हे सगळे मित्र आहेत. अनुराग सरांबरोबर मी पहिल्यांदाच काम केलं आहे, पण अभिजित पानसे म्हणा, अवधूत गुप्ते म्हणा, आज विजू म्हणा, आम्ही आधीपासून मित्र आहोत आणि आज ते खूप प्रतिथयश दिग्दर्शक आहेत, निर्माते आहेत आणि मी काहीतरी करू शकतो असा विश्वास त्यांच्यावर आहे म्हणून ते मला संधी देत आहेत. सो आय एम ट्राईंग टू डू माय लेवल बेस्ट. विजू म्हणायचं आणि तुझं एक वेगळं इक्वेशन आहे, तर त्याबद्दल तू सांगा असं. हो, विजू आम्ही म्हणजे सगळेच कुशल म्हणा, अभिजित म्हणा, आम्ही खूप जुने मित्र आहोत आणि विजू हा मला वाटतं कॉलेजमध्ये असल्यापासून सिरियल्स वगैरे तो असिस्ट करायचा सुभाष फडकेंना. मग अभिजित चव्हाण नाटक तेव्हा एकांकिका दिग्दर्शित करायचा, आम्ही कामही करायचो. मी आणि कुशल ॲक्टर अभिनेते म्हणूनच काम करत आलो. एकांकिकेमधून सुरुवात केली, आम्ही ग्रुप होतो. मग जसा विजू आहे ना, विजू आमच्या या ज्या चौकड आहे आमची, जी चंडाळ चौकडी जी आमची आहे, त्यातलं विजू आम्ही कधी त्याला आमचा पालक म्हणतो. म्हणजे विजू फार पूर्वीपासून जेव्हा त्याचं ऑफिस होतं अगदी जुनं ठाण्यातलं, तेव्हा आमच्याकडे काम नसलं की मी बरोबर जेवणाच्या वेळेला त्याच्याकडे जाऊन बसायचो, लंच ब्रेकला वगैरे. मग असं म्हणजे ते खरोखर स्ट्रगलर झालं, आम्ही रिअल लाईफ जगलो आहे. आणि विजू लिटरली म्हणजे पालक, त्यांनी काय म्हणतो पालकत्वच स्वीकारलं आहे आमचं. त्यामुळे आज तो निर्माता झाला आहे, तो चांगला उत्तम उद्योजक म्हणून पण काम करतो, तो लेखक तर उत्तम आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, तो उत्तम दिग्दर्शक आहे, कवी आहे, सगळंच आहे. त्यामुळे तो जे काही सगळं आहे त्याचा सगळा पुरेपूर सगळा फायदा आम्ही घेतो. आणि मग तो बिचारा त्याला कळतं की फायदा घेत आहेत, कधी कधी गैरफायदाही होतो, पण ठीक आहे, चालतंय, दोस्ती काय करे. आणि त्याच्या खरं तर तो एवढा हुशार आहे, कदाचित देवानेच ठरवलं की एकाला तरी हुशार व्यवस्थित बनवूया म्हणजे तिघांचं बरं होईल. ही फिल्म तुझ्यासाठी नेमकी काय आहे? ही फिल्म माझ्यासाठी मैत्री आहे, फ्रेंडशिप आहे आणि एक स्वप्न आहे जे सत्यात उतरलं आहे. कारण याच्या आधी पण अनेक सिनेमातनं काम केलं, स्वप्न सत्यात उतरलंच आहे. देवाच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या साथीने मिळालंच आहे ती संधी. पण हे आम्हा मित्रांचं आम्ही पाहिलेलं की यार आपला सिनेमा झाला पाहिजे, यार आपलं पोस्टर लागलं पाहिजे, यार मस्तपैकी आपल्यावर एक असं आपलं गाणं असलं पाहिजे. हे आम्ही जेव्हा सुरुवात केली होती एकांकिका स्पर्धा कॉलेजमध्ये असल्यापासून, ते पाहिलेलं आमचं स्वप्न आज खरं सत्यात उतरत आहे. ही आम्ही आमच्यासाठी आमची केलेली फिल्म आहे. क्या बात आहे. विश यू लव्ह लक अँड सक्सेस यार. येस येस प्लीज. खूप सारे थँक्यू सो मच. कम वाढ